खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे। आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे। सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं। ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना 2019ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला। मराठी माणसाचाही विश्वासघात केला, हिंदुत्वाचाही विश्वासघात केला। अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। सरडाही रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला। हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणतायत, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत, हे मी नाही सांगत आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार। अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत। आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही। आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली। हा महाराष्ट्र याला साक्षीदार। आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही?